अनेक कष्ट करून आमचे सर्व गावातील ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या प्रपंचाचा गाडा या ठिकाणी पुढे नेत असताना आज आपले कलाकार गायक यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त वाढदिवस 1 जून आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या मांजरसुंब्यामध्ये सुद्धा 35 लोकांचा वाढदिवसाची लिस्ट आपल्याला प्राप्त झाली होती। काही जण या ठिकाणी येत आहेत। वाढदिवस साजरा करण्याचं कारण आपल्या या छोट्याशा गावामध्ये काबड कष्ट करून आपल्या या मुलाबाळांना वाढवण्याचं काम या शेतकरी मंडळींनी या ठिकाणी केलं आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान आपल्या सर्वांच्या साक्षीने व्हायला पाहिजे। या निमित्ताने आपण या ठिकाणी आज 1 जून वाढदिवसाच्या असं या ठिकाणी सन्मान आपण करतोय। मी मांजरसुंबा गावामधील 1 जूनमध्ये असणाऱ्या सर्व आमच्या गावातील वाढदिवसानिमित्त गावातील सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी प्रथमतः आपण या जागेवर उभा राहू, प्रार्थना करू, त्यानंतर सर्वांचा सन्मान होईल आणि प्रत्येकाने आपलं नाव आणि या ठिकाणी आपलं मनोगत आपल्याला आपल्या गावाबद्दलची असणारी आस्था या ठिकाणी आपण मांडायची। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नाश्ता दिला जाईल आणि आपले गायक आपल्यासाठी या ठिकाणी आपलं मनोरंजनचं सुद्धा काम करतील। प्रथमतः आपण आरती घेऊ। आदर्श गाव मांजरसुंबा गावचे सरपंच तथा सहकारी सोसायटीचे चेअरमन तसेच रामेश्वर ग्रामीण विद्याविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय जालिंदर कदम साहेब यांचा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला। खरं तर अनेकांचा वाढदिवस 1 जूनला असतो। याला जागतिक वाढदिवस किंवा सरकारी वाढदिवस का म्हणतात, प्रथमतः जाणून घेऊयात याविषयी। 1 जून गोष्ट सरकारी वाढदिवसाची। आज बाळ जन्माला आलं की पहिल्यांदा बाळाची जन्म नोंदणी होते, पण साधारणतः 40 ते 50 वर्षापूर्वीचा काळ होता। रोजच्या जगण्यात वार होते पण तारखांचं महत्त्व नव्हतं। त्यामुळे मूल जन्माला आलं की वार माहीत असे पण तारखेची नोंद होत असेल असं नाही। बाळाची जन्मतारीख लिहून ठेवायला हवी असा नियमही नव्हता। जरी लिहून ठेवली तरी कागद कुठेतरी हरवून जायचा। ग्रामीण भागात मुलांना शाळेत घालायचा प्रसंग आला की गुरुजींनी विचारलं, मुलीची जन्मतारीख सांगा। तेव्हा मात्र घरातल्या लोकांना प्रश्न उभा राहायचा। मग काय, गुरुजी सांगतील ती जन्मतारीख व्हायची। शाळा या 1 जूनला सुरू व्हायच्या। ज्यांना जन्मतारीख माहीत नसायच्या तेव्हा गुरुजी सांगतील ती तारीख जन्मतारीख बनायची। अशा पद्धतीने 1 जून हा सरकारी वाढदिवस हा ज्या मुलांच्या पालकांना त्यांनी जन्मतारीख माहीत नव्हती त्यांचा झाला। 1 जून ही जन्मतारीख शाळा, महाविद्यालयीन, नोकरी, सरकारी कागदपत्रांवर नोंदली गेली। म्हणून या तारखेला गमतीने सरकारी वाढदिवस आणि जागतिक वाढदिवस म्हणतात। म्हणूनच पु ल नेहमी म्हणायचे, जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे। हे वाक्य आजही पटतं। वाढदिवसाची तारीख सरकारी असली तरी तो आनंदात साजरा होणं गरजेचं, कारण तारखेपेक्षाही आनंद साजरा करण्याची भावना महत्त्वाची ठरते। याच अनुषंगाने आदर्श गावचे सरपंच जालिंदर कदम साहेबांनी गावातील ज्या लोकांचा वाढदिवस 1 जूनला आहे अशा सर्वांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला। गावातील ग्रामपंचायतीमध्ये सर्वांना आमंत्रित करून एकत्र सर्वांचा मान सन्मान करण्यात आला। ज्या व्यक्तींचा 1 जूनला वाढदिवस आहे त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आला। त्यानंतर केक कापण्यात आला व सर्वांना नाश्ता देण्यात आला। या प्रसंगी पंचक्रोशीतील तसेच देहेरे गटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवस असे आजी बाबा मिळायला कमी पडतील नवस। बाबा हे घरातल्या शिस्तीचा मजबूत खांब, बाबा हे घरातल्या शिस्तीचा मजबूत खांब, तर राज्य असते शिस्तीपासून हातभर लांब, तर राज्य असते शिस्तीपासून हातभर लांब। बाबा हे शिस्तीचा आणि संयमाचा घाट, बाबा हे शिस्तीचा आणि संयमाचा घाट, आयुष्यभर प्रामाणिकपणे वागून मान राहिली दाट, आयुष्यभर प्रामाणिकपणे वागून मान राहिली दाट। आजीचा तिच्या पोरांवर आणि नातवांवर आहे खूप प्रेम, आजीचा तिच्या पोरांवर व नातवांवर आहे खूप प्रेम।
काळजात आहे जणू तिच्या आमची प्रेम, काळजात आहे जणू तिच्या आमची प्रेम. जुन्या काळात आजीने संसारासाठी केले खूप कष्ट, जुन्या काळात आजीने संसारासाठी केले खूप कष्ट. नेहमीच प्रयत्न केला तिने मुलांच्या अडचणी व्हाव्यात नष्ट, नेहमीच प्रयत्न केला तिने मुलांच्या अडचणी व्हाव्यात नष्ट. आजीबाबा घरात असल्यावर घरी लागतं बोलायला, आजीबाबा घरात असल्यावर घरी लागतं बोलायला. त्यांचंच बोट धरून शिकले मी पायाला आणि चालायला, त्यांचंच बोट धरून शिकले मी पायाला आणि चालायला. असे हे आजीबाबा आहेत आम्हाला हवे हवेसे, असे हे आजीबाबा आहेत आम्हाला हवे हवेसे. त्यांच्याशिवाय जगणे आता झाले नकोसे, त्यांच्याशिवाय जगणे आता झाले नकोसे. अशा या गोड आजीबाबांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. क्या बात है. आज 1 जून तसं पाहायला गेलं तर सरकारी वाढदिवस 1 जूनचा सांगितला जातो. काहींचा खरोखर 1 जून हा वाढदिवस असतो, पण सरकारी म्हणजे ज्यांच्या जन्मतारखा माहिती नाही त्या अशा ते शाळेत घालताना शिक्षकांनी 1 जून जन्मतारखा नोंदवल्या. त्यांचा सगळ्यांचा आज वाढदिवस साहेबांनी आपल्या ग्रामपंचायत सोसायटी यांचे सदस्य मेंबर यांनी सगळ्यांनी मिळून हा स्तुत्य उपक्रम राबवला. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे, सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आज या छोट्याशा गावामध्ये आपण हा वाढदिवसाचा कार्यक्रम अतिशय उत्तम आणि चांगल्या रीतीने साजरा झालेला आहे. या वाढदिवसानिमित्त सर्वांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या साहेबांनी आपल्या गावामध्ये या आजपासून म्हणजे किती छानपैकी वाढदिवसाचं असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचा पण आज वाढदिवस आहे, त्यांना पण माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. हॅलो. आज बरं का मला माझं गणित 6 वर्ष असताना आई वारलेली, तर माझा जन्मतारीख कुठं सापडायची. मग ही साहेबांनी आज सापडून दिली. माझं जर आधार कार्ड पाहिलं ते 81 वय लागले, मतदान कार्ड पाहिलं त्याचे ते 81 वय लागले. तर हे आज जागृत झाले. आता इथून पुढच्या समजा घरच्या लोकांना म्हणा म्हाताऱ्याचा वाढदिवस 1 साला करीता, तरी असे वाढदिवस केल्यामुळं आम्ही अगदी सगळे आनंदात येतात. तुम्ही जरी नाद नसता केला तरी आम्हाला आनंद मिळाला असता. आमच्या वयामानाने बी आणि एवढे लोक यांच्या मानाने बी शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्व ज्येष्ठ नागरिक, काही सासू सासरे सगळे मंडळी आहेत. आज इतका छान कार्यक्रम झालाय मांजरसुंबा या छोट्याशा गावात. खरंच मनापासून मन भरून येतंय की मला नाही वाटत घरी इतका मोठा कार्यक्रम आम्ही करू शकलो असतो. हे जेवढे नागरिक आहेत एवढा मोठा कार्यक्रम आणि आनंद घेऊ शकले असते. पण आज सरपंच साहेब असो उपसरपंच असो त्यांनी जो सोहळा मांडलाय खरंच मन अगदी भरून आलंय आनंदाने. आणि जेवढे इथं मंडळी बसलेत त्यांना सगळ्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि बसलेल्या सर्व नागरिकांच्या महिलांच्या पुरुषांच्या वतीने मी खूप खूप आभार मानते. आणि सगळ्यात आभार की माझे जे बंधू आहेत त्यांनी हा कार्यक्रम इतका छान बनवलाय, त्यांचेही खूप आभार मानते. धन्यवाद. 1 जून सरकारी वाढदिवस असं म्हणण्यापेक्षा आपल्या गावातील साहेबांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे गावातील सर्व 1 जून वाढदिवस असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना अक्षयदादा कर्डिले मित्रमंडळ आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. 1 जून रोजी असणाऱ्या मांजरसुंबा गावातील ग्रामस्थ माझे वडीलधारे मंडळी, लांबथोर मंडळी, मित्रमंडळी आणि माझ्याबरोबर असणारे व तसेच महिला भगिनी या सर्वांचा वाढदिवस आम्ही काल मनात कल्पना आणली, मेसेज टाकला. आम्हाला 35 नावं 1/6च्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मिळाली. आम्ही सर्वांना त्याच वेळेस सांगितलं की आपण
आपल्या ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहा. मग एकाची एक कल्पना म्हणता मी तुम्हाला पण फोन केला आणि आपण सर्वजण एकच दिवसात सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले. कार्यक्रम झाला. कार्यक्रम करताना आमचे पिवन मामा, ठकराम सर, रशीद भाऊ, त्याच्यानंतर सागर, आम्ही 2-4 जणांच्या या संकल्पनेतून 2 दिवसात या ठिकाणी कार्यक्रम केला. आणि विशेष साथ आम्हाला सन्मान फाउंडेशन, त्यांचे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले. आम्ही सकाळी कल्पना केली का सकाळी घरी वाढदिवसाचा साजरा केला, माझा केला. मी गावात आलो, ग्रामपंचायतमध्ये केला, सोसायटीत केला, शाळेत गेलो. त्याच्यानंतर मी 88 साली निंबळकला होतो. तिथं सर्व आमचे मुलं जमले होते. तिथं वाढदिवस साजरा केला. आमचे सोमनाथ भाऊ, संकेत भाऊ यांना देरे, विळा, नांदगाव इथून लोक दररोज सांगत होते इकडे आले का माझ्याकडे घेऊन या. पण मी दुपारी थोडंसं हॉस्पिटलला गेलो, परत गोरक्षनाथगडावर आलो. त्याच्यामुळे मी त्या भागात गेलो नाही. पण माझ्या मते 50-50 हजार लोकांनी मला कालच्या धरून शुभेच्छा दिल्यात आणि आज पण प्रत्यक्षात सन्मान केलाय. काहींना मी भेटलो नाही तर बोर्डवर उभा राहून त्यांनी मला फोटो टाकले का आम्ही तुमचा या ठिकाणी वाढदिवस हे शुभेच्छा व्यक्त करतो. म्हणजे मला हाच आनंद होतो की 20 वर्षामध्ये मी समाजासाठी जे काम केलं त्याचं फळ मला आज प्रत्यक्षात पाहायला मिळालं. सत्कार, पैसे, तुला याच्यापेक्षा प्रेम कोणत्या तरी माध्यमातून कोणाजवळ तरी हा निरोप मला माझा फोन बंद होता. मला सोमनाथ भाऊ आणि संकेत भाऊ शोधित घरी आले. मी घरी झोपलेलो होतो, परत इकडे आलो. म्हणजे मला सुद्धा अशी एखादी नजर लागली काय एखाद्या लौकिक माणसासारखा सन्मान जनतेने माझा केला. हा सन्मान आमच्या शिवगणपती, चैतन्य गोरक्षनाथ, दावणमाळी बाबा, आमचे ग्रामदैवत यांच्या चरणी सुपूर्द करतो. आणि त्याचबरोबर मला कल्पना आली का आमच्या ह्या मंडळींचा सुद्धा वाढदिवस साजरा व्हायला पाहिजे. घरी तर निश्चित त्यांचे कुटुंब करीतच असतात, पण कुटुंबाने केलेला आणि समाजामध्ये केलेला अनेकांच्या समोर झालेला हा वाढदिवस स्मरणीय असतो. आणि आमचे हे पाचरणे साहेब, त्याच्यानंतर सीताराम, हे आपला वाढदिवस अनेक लाखो लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. आणि तो अनेक दिवस लोक यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या नातेवाईकामध्ये हा पाहायला जाणार आहे. म्हणजे आपला हा कार्यक्रम असा वाटत असेल तर हा 1 महिनाभर लोकांच्या माध्यमातून पुढं जाणार आहे. आणि आपल्या आदर्श गाव मांजर सुंब्याची लोकसंख्या 1000 असताना हा कार्यक्रम केला असे सुद्धा दुसरे गाव आपल्या ह्या वडीलधाऱ्या मंडळीचा सन्मान करतील. ग्रामपंचायत म्हणजेच गाव आणि गाव म्हणजेच आपली भूमी, यामध्ये असणाऱ्या सर्व कुटुंबाचा आपण सन्मान या ठिकाणी करणं, कोणत्या ना कोणत्या मार्गातून सन्मान करणं. तुम्ही पाहिला महिलांचा कार्यक्रम आम्ही केला होता, महिलांसाठी करतो. कीर्तनाच्या रूपातून आपल्या गावातील मंडळी थोडी सुधारली पाहिजे त्यासाठी आम्ही कार्यक्रम करतो. वेगवेगळ्या माध्यमातून गावातील सर्व मंडळी एकत्रित कसे बनतील, अविचारी बनले नाही पाहिजे, एक विचारी बनले पाहिजे, यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो. 20 वर्षापासून पडतो. मी आजही परमेश्वराला विनंती करेन, ज्याच्या मनात गावाच्या विषयी वेगळी कल्पना येते त्या माणसाने सुद्धा परमेश्वराचं नाव घेऊन या गावाच्या विकासामध्ये, भूमीच्या उद्धारासाठी, जसं आपण आई वडिलाच्या उद्धारासाठी, कुटुंबासाठी काम करतो, आपल्या गावासाठी जो माणूस काम करेल त्याच्या हजारो पिढ्यांना परमेश्वर कधीही कमी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही हिवरे बाजार, राळेगण सिद्धी या धर्तीवर मांजर सुंब्याला पाहतो आणि ते पुढच्या काळामध्ये उंचीमध्ये दिसलं पाहिजे ही आमची इच्छा असल्यामुळे आमचे सर्व मित्रमंडळी, सोसायटीचे डायरेक्टर असतील, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायतचे आजी माजी, सर्व तरुण मित्रमंडळी, कोणाकोणाचा विचार कशी संकल्पना आहे, जोडून गाव बनलं पाहिजे आणि गाव हे उंचीवर राहिलं पाहिजे. जिल्ह्यात नाही, राज्यात आणि महाराष्ट्रात, देशात राहिलं पाहिजे. हे काम आम्ही करतो. कार्यक्रम कसा असला तर आम्ही छोटा मोठा करतो. आमच्या महिला भगिनी रात्री ऑफिस आहे या ठिकाणी मीटिंग करतात, ग्रुपवर टाकतात, मीटिंग एकत्रित, पैसे
2 ते 3 कोटी रुपये आम्ही सर्व महिला भगिनींना कर्ज वाटलेलं आहे. अनेक संघटनातून मांजरसुंबा गावाची जडणघडण करण्याचं काम आम्ही करतो आणि ह्या जडणघडीमध्ये ह्या सर्व मंडळीचा हातभार आहे. कोणती कार्य असेल तर सर्व संघटन एक जीव असल्याशिवाय हे घडत नाही. ह्या मंडळीचा सन्मान म्हणजेच आपल्या गावाचा उद्धार. आपल्या वडीलधाऱ्या मंडळीचा सन्मान केला तर आपले सर्व छोटे छोटे मुलं सुद्धा या सन्मानाला पात्र राहतील, लक्ष देतील आणि आदर धरतील आणि आपण हा विकास पुढे नेण्यासाठी एकत्रित येण्यासाठी हा प्रयास आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एक माणूस जोडण्याचा हा प्रयास आहे. आपण त्याला साथ द्या. आपलं मांजरसुंबा हे महाराष्ट्र आणि देशाच्या जगाच्या नकाशावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरं असं आहे, जे सत्कार मूर्ती आहेत, सत्कार मूर्तींचं प्रत्येकाचं नाव जर हुकलं तर अडचण येईल. पण आपल्याला सर्वांना मांजरसुंबा ग्रामस्थ, देरे गटातील सर्व ग्रामस्थ त्या सर्वांच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आपलं उदंड आयुष्य आपल्याला मिळो अशी चैतन्य गुरुष्णाचरणी प्रार्थना करतो. दुसरं असं आहे, हे सर्व मंडळी कोणी सरपंच झालेले आहेत, कोणी मोठे शेतकरी आहेत, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून विकासात देणगी देण्यात या गावाच्या मध्ये भाग घेतलेला आहे. हा सर्वांचं मी स्वागत करतो. दुसरं, पुढे अजून जर काही कल्पना असल्या लोकांना आपल्याला काय काम करायचंय. आता मला शुभेच्छा आल्या, मी सांगितलं मी पडल्यानंतर, मी राजकारणात उभं राहिल्यानंतर एकदाच पडलो, ते जिल्हा परिषदला. मी नको म्हणत होतो, लोक म्हणायचे नाही आम्ही वरांनी करू उभा राहा. मी उभा राहिलो, मला माहित होतं मी पडणार आहे, तरी पण 500-700 मताने मी एकटा असून पडलो. पण त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी देरे गटातील जे 10 गाव आहेत, मांजरसुंब्यातील प्रत्येक घरातला माणूस, प्रत्येक लहान मुलगा मला जसं ओळखीत असेल त्याच पद्धतीने कार्य मी आडावाडी असन, पिंपळ माळवी असन, नागापूर असन, वडगाव असन, देरे, विळल, नांदगाव, शिंगे, प्रत्येक गावात असणारं सुखदुःखाचं काम, लग्नाचं काम, हे साक्षीला आमचे संकेत भाऊ ते आहेत. वाढदिवस असला तर त्यांच्या मुलाचा वाढदिवसाला मी हजर आहे. मला सांगायचा उद्देश, पण मी परमेश्वर कृपेने देरे गट जर हा ओपन झाला, ओबीसी पुरुष झाला, तर मी 100% या गटाचा जिल्हा परिषद सदस्य झाल्याशिवाय राहणार नाही. ते मला चैतन्य गोरक्षनाथांनी प्रत्यक्षात सांगितलंय. का काही तुम्हाला भ्यायचं नाही, कोणी उमेदवारी देऊ नाही देऊ, किंवा काही लोक मला दररोज प्रश्न विचारतात उमेदवारी घ्या असं करा. आपण कष्ट केले, जसं गोरधनांना तुम्ही नांगर केले, कांद्याचं पीक काढता, 100% पीक शेतकरी मंडळी जागरूकतेने काढतो. त्याच पद्धतीने मी या ठिकाणी कष्ट केलेले आहेत. जरी मी जिल्हा परिषद गटामध्ये गेलो, काम केलं, पण मी मांजरसुंबा या गावाला मी हायपर्यंत कधीही विसरणार नाही. ही मला जाणीव करून देण्यासाठी मी सर्वांना या ठिकाणी सन्मान करतोय. अनेक सन्मान, नुसतं वाढदिवसच नाही, पुढचा काही सन्मान महिलांचा आला, सावित्री पुनम आली, आम्ही त्यांना म्हणतो तुम्हाला आम्ही इथं स्पीकर लावून देतो. म्हणजे जे अपेक्षित काय, ह्या सगळ्या आमच्या महिला भगिनी, पुरुष मंडळी, तरुण मित्र सकाळी पहाटे उठते, दूध घालते, मी झोपेत असे दूध घालून मागायचे. प्रत्येक माणूस, प्रत्येक घरातला व्यक्ती, कष्ट करणारा व्यक्ती, कष्टाने आपलं जीवन जगतो. कोणाला पैशाची भीक मागत नाही, कोणाला मागत नाही. स्वतः कष्ट करणार, शेती पिकवणार, दूध घालणार. तोटा आला, नफा आला, कधी कधी मी चालता चालता करता काहींच्या गाई आजारी पडली, गाई गेली, 1.5 लाखाचं नुकसान झालं, वाईट वाटतं. पण प्रपंचामध्ये, धंद्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचं नुकसान असतं. पण ह्या सर्व गोष्टीत 20 वर्षापूर्वी असणारा मांजरसुंबा आणि आज असणारा मांजरसुंबा, त्यापूर्वीच असणारे इन्फ्रास्ट्रक्चर, आताच असणारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि आताची असणारी शेती, किती दिवस 1 पीक घ्यायचे, 2 पीक घेते, 3 पीक घेते. हा बदल हा 100% मांजरसुंबा ग्रामस्थाच्या एकजुटीमुळे झाला. पाण्यावरती काम झालं, महिलांच्या साठी, संघटनांसाठी काम झालं, अनेक शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम झालं. कोणी आम्हाला ग्रामपंचायतचं उत्पन्न कमी असलं तरी कमिश इंडिया फाउंडेशन, क्रॉम्प्टन ग्रुप्स, अनेक कंपन्यांनी
स्वतःहून या ठिकाणी सहभागी दिलंय. आज आमच्याकडं पाणी कमी असलं तर आमचे रशीद भाऊ ATMच्या 3 ATM आम्ही ठेवले. शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. का कष्ट घ्यायचंय? आमच्या महिला भगिनी, छोटे मुलं हे शहराप्रमाणे जीवन जगले पाहिजे, हा आमचा प्रयास आहे. या प्रयासातून आम्ही जसं शक्य होईल अजून जास्त सस्टेन कसं करता येईल, नगर आणि मांजरसुंबा एक इक्वल स्टेज आमची राहिली पाहिजे, यासाठी आम्ही काम करणार आहोत. रस्त्यामध्ये काम बाकी आहे, अनेक गोष्टीमध्ये जे काम बाकी आहे ते पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयास आहे. मी जास्त काही सांगत नाही, पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला जे तुम्ही साथ दिली, 20 वर्ष साथ दिली, अजून सुद्धा साथ दिलेली आहे, या सर्व उतराई होण्यासाठी मी आपला सन्मान केलाय. ग्रामपंचायत आमच्या सरपंच रुपालीताई कदम, आमचे सर्व सभासद, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक आणि आमचे टीम प्रशासकीय, रशीद भाऊ असतील, सागर भाऊ असतील, सन्मान फाउंडेशन असतील, विलास भाऊ असतील, असं जमलो का आम्ही 2 मिनिटात कल्पना आली का आम्ही तसं राबून टाकतो. मग पाण्याचा प्रश्न असं, पाणपोई उभारायची, आंबेडकर जयंती आली, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रयास आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चाललाय. मी या ठिकाणी थांबतो आणि जे ज्यांचा सन्मान केलाय यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. चैतन्य घोषणा चरणी प्रार्थना करतो, यांना उदंड आयुष्य देवो, यांच्या हातून आपल्या गावाची सेवा घडो, आईवडिलाची सेवा घडो, आपल्या संत महात्म्याची सेवा घडो, देवदर्शन घडो, या सगळ्या गोष्टीची इच्छा यांची पूर्ण हो, अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.